गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 महसूल सहाय्यकांना राज्य शासनानं निलंबित केलंय। या कारवाईचे पडसाद संपूर्ण महसूल यंत्रणेत उमटले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागातील शिपायापासून उपजिल्हाधिकारी ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी आज सामूहिक रजा घेऊन काम बंद आंदोलन केलं। त्यामुळे महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालं। गौण खनिज उत्खननाचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला। या मुद्द्यावरून राज्य शासनानं 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 महसूल सहाय्यकांना निलंबित केलंय। त्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी आणि राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं आज सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपासून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक आणि शिपाई आजच्या आंदोलनात सहभागी झाले। त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार, भूमी संपादन, पुनर्वसन यांचं कामकाज ठप्प राहिलं। महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुल शिंदे, राणी शिरसाट, अमित पाटील, विनायक लुगडे, रोहिणी भोसले, अभिजित भोसले यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। त्यानंतर सामूहिक रजा अर्ज देऊन सर्व कर्मचारी कार्यालयातून बाहेर पडले। त्यामुळे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या। आजच्या आंदोलनामुळे महसूल विभागाचं कामकाज विस्कळीत झालं। निलंबनाची कारवाई रद्द झाली नाही तर बुधवारी सुद्धा महसूल विभागाचं कामकाज बंद राहण्याची शक्यता आहे।